नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात एका वेगळ्या सामाजिक विषयाला, गंभीर समस्येला मी इथे हात घालण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थातच ड्रग्सचं वाढतं प्रस्थ, त्यावर मी याआधीही बोललो आहे आणि आजही नेमकं तेच सांगणार आहे. आपण सभोवताली बघतो की ज्यांना मूलबाळ नाही ते खूप दुःखी असतात, पण त्यांच्यापेक्षा ज्यांना मूलबाळ होतं, हातातोंडाशी मुलं येतात आणि अचानक एखाद्या रोगाच्या लाटेत म्हणा किंवा अपघातात किंवा अन्य कुठल्या तरी कारणानं जेव्हा अगदी खांद्याशी आलेले मुलं मुली त्यांना सोडून देवाघरी जातात, निपुत्रिकांपेक्षा हे दुःख अधिक गंभीर असतं, यातना देणारं असतं, मनाला वेदना देणारं असतं. पण निपुत्रिक किंवा अचानक गेलेल्या, थोडक्यात पुत्रवियोगामुळे व्यथित झालेल्या पालकांपेक्षा, मायबापांपेक्षा ज्यांची मुलं कुकर्मी निघतात, व्यसनाधीन असतात, ड्रग्स दारूच्या विळख्यात सापडलेली असतात, उद्धट उर्मट असतात, ज्यांना कामधंदा करणं माहीत नसतं. थोडक्यात काय तर आई वडील अतिशय कर्तृत्ववान, पण मुलं, पोटची मुलं जेव्हा कर्तृत्वहीन, दिशाहीन, व्यसनाधीन असतात, तेव्हा त्या पालकांना, त्या आईवडिलांना असणारं होणारं दुःख आधीच्या दोनही पालकांपेक्षा कितीतरी पटीनं अधिक असतं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असे मायबाप दर दिवशी, दर क्षणी जिवंतपणी नरकयातना भोगत असतात. अचानक आलेल्या सत्तेतून, श्रीमंतीतून, पैशातून सत्तेसभोवताली जे आहेत त्यांच्यातलं एखादंच व्यसनाधीनतेतून किंवा पैशातून उद्ध्वस्त झालेलं मुंडे महाजन किंवा खडसेंसारखं कुटुंब तुम्हाला ठाऊक असेल, ठाऊक असतं. पण सत्तेसभोवताली सर्वसामान्यांना नागवून, गंडवून, फसवून जे श्रीमंत होतात, जे काळा पैसा सतत दर दिवशी मोठ्या प्रमाणावर घरात आणतात, मग त्यात एखादा नेता असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, अधिकारी असेल, प्रशासकीय अधिकारी असेल, सरकारी कर्मचारी असेल, दलाल असेल, व्यापारी असेल, पत्रकार असेल, असा कुठलाही ज्याच्या घरी सत्तेतून या पद्धतीचे अमाप समाप पैसे येतात, त्यांच्यातले हे असं एखादे दुसरेच तुम्हाला माहिती आहेत. पण मी तर या अशा व्यथित झालेल्या मायबापांची, त्यांच्या बिघडलेल्या पिढीची कितीतरी नावं एका दमात तुम्हाला सांगू शकतो. थोडक्यात काय तर काळ्या पैशांच्या मागे लागलेले पालक, मायबाप घराकडे दुर्लक्ष करतात आणि पुढली पिढी गमावून बसतात, जिवंतपणी नरकयातना सोसतात. थेट युद्ध पुकारून, युद्ध करून कोणत्याही परिस्थितीत आपण भारताला हरवू शकत नाही, नमवू शकत नाही, संपवू शकत नाही, भारताचा, हिंदुस्थानचा खात्मा करू शकत नाही. हे जेव्हा पाकिस्तानच्या लक्षात आलं, तेव्हा याच पाकिस्ताननं भारतातले नेमके पाकधार्जिणे मुस्लिम हाताशी धरून अतिशय संयोजन करीत, नियोजन करीत आपल्या या देशात ड्रग्स पसरवण्याचं, पुरवण्याचं आणि त्यातून नव्या पिढीला बर्बाद करण्याचं मोठं षडयंत्र रचलं
आणि त्यात त्यांना आजच्या तारखेला मोठं यश मिळालेलं आहे. या पाक विचारांच्या मुसलमानांनी कधी थेट भारतात तर कधी भारताच्या आसपास असलेल्या दुबईसारख्या देशांमध्ये एकत्र जमून भारतामध्ये ड्रग्स कसं पसरवायचं, पुरवायचं, तरुण पिढीला ड्रग्सच्या आहारी कसं ओढायचं, न्यायचं, याचं नेमकं प्रशिक्षण तरुणांना दिलं. ज्यांना पैशांची गरज होती अशा पाक विचारांच्या मुसलमानांना, प्रसंगी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांनासुद्धा या अशा पद्धतीच्या नालायक लोकांनी हाताशी धरलं आणि सुरुवातीला दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या प्रदेशांमध्ये या पाकव्याप्त पाक विचारांच्या मुसलमानांनी फार मोठ्या प्रमाणावर ड्रग्स पसरविलं. आणि त्यानंतर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या अशा देशद्रोही पाक विचारांच्या मुसलमानांच्या, या देशातल्या पाक विचारांचे जे मुसलमान आहेत त्यांच्या ते लक्षात आलं की आपल्या या देशामध्ये महाराष्ट्र राज्य आर्थिकदृष्ट्या झपाट्यानं प्रगती करत आहे आणि या महाराष्ट्रातले विशेषतः मुंबई, पुण्यासारखे शहरं जर हाताशी धरले आणि तेथल्या तरुणांना जर ड्रग्सचं व्यसन लावलं किंवा लव जिहादसारखे प्रकरणं घडवून आणली तर मोठ्या प्रमाणावर याच हिंदुस्थानामध्ये अशांतता पसरायला वेळ लागणार नाही. नेमकं तेच घडलं. अलीकडल्या 15 वर्षात सुरुवातीला या पाक विचारांच्या मुसलमानांनी येथल्या गरजू तरुणांना हाताशी धरून त्यांना पेडलर म्हणून पुढे केलं आणि त्यांच्यामार्फत ड्रग्सचं व्यसन अनेकांना लावलं. सुरुवात मुंबई आणि पुण्यापासून झाली. विशेष म्हणजे या ड्रग्सच्या अंमलाखाली सुरुवातीला सर्वाधिक जर कोणी बळी पडलं असेल तर ती या मुंबईतली चित्रपटसृष्टी होती. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीला दोष देऊन अर्थ नाही, उपयोगाचा नाही. या अशा ड्रग्स सेवन करण्यात काही मराठी चित्रपटसृष्टीतले देखील कलावंत किंवा इतर सारे आघाडीवर आहेत. अर्थात चित्रपटसृष्टी मग ती मराठी, हिंदी किंवा साऊथ कुठलीही असो, त्यात काही चांगले नक्कीच असतात. पण ड्रग्स पसरवण्याचं आणि त्यातून आकर्षण निर्माण करण्याचं काम चित्रपटसृष्टीला मोठ्या युक्तीनं, चलाखीनं, लबाडीनं या पाक विचारांच्या मुसलमानांनी त्यांच्या मनात ते बिंबवलं आणि बघता बघता चित्रपटसृष्टीतले बहुसंख्य ड्रग्सच्या विळख्यात आपोआप अडकले. त्यानंतर या ड्रग्स पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या, दलालांच्या, देशद्रोह्यांच्या लक्षात आलं की मुंबई, पुणे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एक श्रीमंत वर्ग आहे जो नवश्रीमंत आहे आणि ज्याच्याकडे झपाट्याने पैसा येतो आहे. विशेषतः या नवश्रीमंत किंवा श्रीमंत घरातले जे तरुण आहेत त्यात मुलं मुली दोघेही आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्या पालकांना, मायबापाला अजिबात वेळ नाही. कारण या पद्धतीचे पालक हे काळा पैसा मिळवताना इतके बेधुंद आहेत की ते स्वतःच विविध व्यसनांच्या अंमलाखाली आहेत.
त्यामुळे ड्रग्सच्या विळख्यात या पद्धतीच्या तरुणांना अडकविणं या अशा दलालांना, पेडलर्सला, व्यापाऱ्यांना, देशद्रोह्यांना अजिबात कठीण गेलं नाही. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यातूनच ड्रग्सच्या विळख्यात उभा महाराष्ट्र, त्यातले अनेक कित्येक बहुसंख्य दुर्दैवानं अडकलेले आहेत. मित्रांनो, अचानक मिळालेलं यश, त्यातून आलेला प्रचंड पैसा, सुरुवातीला चित्रपटसृष्टीमध्ये हे या पद्धतीचं यश अनेकांना बघायला मिळालं आणि त्यातच चित्रपटसृष्टीशी संबंधित बहुसंख्य व्यसनांच्या आहारी गेले हा इतिहास आहे. म्हणजे अगदी मीना कुमारी, गुरुदत्त, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, संजय दत्तपासून तर काल परवाच्या कपूर खानदानापर्यंत किंवा रणवीर, दीपिकासारखे अनेक कित्येक, सुशांत सिंग, कधी दारू तर कधी बेधुंद लैंगिक आनंद, विकृत आनंद आणि अलीकडल्या काही वर्षामध्ये ड्रग्सच्या आहारी. त्यामुळे या पद्धतीची व्यसनाधीनता, त्यातून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी होरपळून निघाली. विशेषतः राज्यातल्या सर्वसामान्य मराठी माणसाला चित्रपटसृष्टीतल्या ज्या कलावंतांचं मोठं आकर्षण आहे किंवा नेत्यांचं, मंत्र्यांचं, आमदारांचं, खासदारांचं, अधिकाऱ्यांचं, थोडक्यात काय तर ज्या अनेक नामवंत मंडळींचं आकर्षण तुम्हा आम्हा सर्वसामान्य मराठी मंडळींना आहे, पोलिसांनी जर या अशा नामवंत, बहुसंख्य नामवंत मंडळींच्या घरात नेमकं काय चाललं आहे, कशी अंधाधुंद माजली आहे, ड्रग्सचा विळखा कित्येकांच्या घरात कसा पडलेला आहे किंवा त्यातून निर्माण झालेल्या समस्या, मित्रांनो, बहुतेक जे नामवंत आहेत त्यांचा तुम्ही मुखवटा बघता, कारण त्यांचा खरा चेहरा भीतीनं, संशयानं, पापांनी किंवा घरातल्या या पद्धतीच्या समस्यांनी काळाठिक्कर पडलेला असतो. ते आपला खरा चेहरा लपवतात आणि मुखवटा घेऊन तेवढा ते बाहेर पडतात. थोडक्यात काय तर तुम्हाला जर या नामवंतांच्या घरातले नेमके व्हिडिओ बघायला मिळाले तर तुमचं त्यांच्याविषयीचं असलेलं आकर्षण क्षणार्धात लुप्त होईल याची मला 100% खात्री आहे. ड्रग्स पुरवणारे पेडलर्स, त्यांच्याकडून जे ग्राहक नियमित नित्यनियमानं ड्रग्स विकत घेत असते, त्या ग्राहकाचं व्यसन जेव्हा घरातल्यांना कळतं तेव्हा या पद्धतीच्या ग्राहकाची, नियमित ड्रग्सचं सेवन करणाऱ्यांची घरातून आर्थिक कोंडी केल्या जाते किंवा त्याला बाजूला टाकल्या जातं. आणि अशा वेळी ड्रग्स विकत घेण्यासाठी हा जो ड्रग्सचं सेवन करणारा असतो तो काहीही करायला तयार असतो. त्याची ही मानसिकता, अगतिकता हे जे ड्रग पेडलर असतात, जे ड्रग्स पुरवणारे असतात, ते ओळखतात आणि तू जर आम्हाला असे आणखी तुझ्यासारखे काही ग्राहक मिळवून दिलेस तर आम्ही तुला मोफत ड्रग मिळवून देऊ, उपलब्ध करून देऊ असं आमिष दाखवतात आणि त्यातून ड्रग घेणारा
आपल्या आणखी काही मित्रांना, सवंगड्यांना, जवळपास वावरणाऱ्यांना व्यसनाधीन करून मोकळा होतो. त्यामुळे ड्रग्ज बहुतेक वेळा एकांतात घेतलं जात नाही. ड्रग्ज घेणाऱ्यांचे ग्रुप्स असतात आणि एकदा का ड्रगची नशा चढली की त्यातून जन्माला येते ती लैंगिक विकृती. अर्थात 4-2 वेळा या अशा पद्धतीच्या ग्राहकांना नक्की हे जे पेडलर्स आहेत ते ड्रग्ज मोफत देतात, परंतु ह्या अशा पद्धतीचं आमिष फार काळ दाखवल्या जात नाही आणि त्यानंतर त्या ग्राहकाची, ड्रग्ज घेणाऱ्याची, ड्रग्ज सेवन करणाऱ्याची अवस्था मोठी बिकट होऊन बसते. काही श्रीमंत घरामधून तर तू घरी राहा, घरात बसून ड्रग घे, आम्हीच तुला ते आणून देतो असे सांगणारे कैक कुटुंब सदस्य मला माहीत आहेत. अतिशय भयान आणि भीषण किंवा भयावह अशी अवस्था या कुटुंबाची झालेली असते आणि कितीही उपाय केले, कुठेही नेलं तरीही केवळ पैसे खर्च होतात, परंतु ड्रग्सच्या विळख्यातून बऱ्यापैकी बाहेर पडणारा एखादाच संजय दत्त असतो. बहुतेकांचा त्यातच दुःखद वाईट अंत हा ठरलेला असतो. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ज्या परिसरात राहतो त्या बांद्रा ते वर्सोवा दरम्यान असा एक मुसलमान नेता मला माहिती आहे की तो बऱ्यापैकी या ड्रग्सच्या व्यवसायामध्ये अडकलेला आहे आणि त्याचे चित्रपटसृष्टीशी यासाठी जवळचे संबंध आहेत कारण तो स्वतः देखील ड्रग्सच्या विळख्यात आहे आणि त्याच्याकडून गेलेलं ड्रग हे उच्च दर्जाचं असल्यामुळे त्याच्याशी चित्रपटसृष्टीतल्या अनेक नामवंतांची जवळीक आहे. थोडक्यात काय तर ललित पाटील सारखे जे नेमके ड्रग्स तयार करणारे, ड्रग्स पुरविणारे, ड्रग्स विकणारे जे दलाल असतात ते फारसे कोणाच्या नजरेत पडत नाहीत, कारण हे दलाल दूरवर कुठेतरी आपला व्यापार करत असतात आणि ड्रग्ज विकण्यासाठी त्यांनी गरीब तरुणांना, पाक विचारांच्या मुसलमानांना, प्रसंगी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना हाताशी धरलेलं असतं. त्यामुळे पोलीस जेव्हा पेडलर्सपर्यंत पोहोचतात तेव्हा ते पेडलर्स झोपडपट्टीतल्या गल्लीबोळात अशा ठिकाणी गायब होतात की जिथे मुंगी शिरायला सुद्धा जागा नसते. एखाद्याच वेळी ललित पाटीलसारखा एखादा ड्रग माफिया पोलिसांच्या नजरेत पडतो आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की या अशा पद्धतीच्या ललित पाटीलसारख्या ड्रग माफियांचे दूरपर्यंत, नेत्यांपर्यंत, या समाजातल्या प्रतिष्ठित मंडळींशी कसे जवळचे संबंध असतात. आणि हीच नेमकी वस्तुस्थिती आहे. जे ड्रग्ज माफिया असतात, जे ड्रग्सचे व्यापारी असतात, त्यांचे समाजातल्या सर्व स्तरातल्या ज्यांच्या हाती सत्ता असते, अधिकार असतो, त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध असतात. कारण ज्यांना पैसा हवा आहे त्यांना पैसा देण्याचं, पुरवण्याचं काम या पद्धतीनं, या ललित पाटील पद्धतीनं करणारे हे ड्रग माफिया असतात. त्यामुळे ते कधीही कोणाच्या नजरेत पडत नाही. एखाद्या दुसऱ्या वेळेस कदाचित एखादा पेडलर हाती सापडतो, पण त्यातून काहीही निष्पन्न निघत नाही. पाक दार्जिण्या मुसलमानांना, पाकिस्तानला किंवा भारतीय विरोधकांना
हे ड्रग्सची व्यसनाधीनता, यातून त्यांना नेमकं मोठं यश मिळालं आहे. भारतीयांपुढे किंवा आपल्या या राज्यातल्या प्रतिष्ठित श्रीमंत मंडळींपुढे ही मोठी समस्या आहे आणि नेमकी तीच वस्तुस्थिती आहे. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.